दाखवा तुमचा चमत्कार. बरं ठीक आहे, ऐका तर. बाई बाई माझ्या मनासारखी होऊ द्यायची लावली. बाई बाटली ना कशी वाटली. बाई तुला तोंड लाव, तुला तोंड लाव. करायची सुरुवात. ऐका तर. ही मस्त जवानी दुधारी मी तलवार. ही मस्त जवानी दुधारी मी तलवार. जरा जपून पाहून, जरा जपून पाहून आली मी.
अगं आजपर्यंत तुझ्यासारख्या कोणत्या एका बाईला नाही पाहिलं मी. पण बाई आज जो असा जो प्रोग्राम केला मला जाम खुश करून टाकलंय. वाह वाह जुनी वाह, खरंच प्रोग्राम मला खूप आवडलाय. काय अगं तुझ्या गळ्याची शपथ. अगं ये ना माझ्या पाऊ पाशात. अगं तुला पैशाच्या नोंदीवर लोळून टाकते. तुला काय वाटलं ग हे घे पैसा. घेऊन जा त्यांना तुझ्या रंगमहाला आणि घेऊ दे तुझ्या मदमस्त जवानीचा आस्वाद. हे घे. जरा तोंड सांभाळून बोल, समजलं ना? अहो, आम्ही नाचणारी असं मग काय आम्हाला इज्जत नाही का? आमची इज्जत काय या रस्त्यावर पडलेली नाही, समजलं? इज्जत आणि तुझ्यासारख्या नाचणारीची इज्जत. अगं हे भवाने हे घे पैसा आणि एकदा का माझ्या मनासारखं काम कर. अगं पैशाच्या राशेवर तुला लोळवून टाकते. बघितलंस? ये अगं ये माझ्या भाऊ. मी अगं हा सोडणार सोड मला. आपल्या कामाचा मोबदला, समजलं का? नको आहे तुमचे पैसे. जा, निघून जा इथून लवकर. असं काय तुला सांगतोस एकदा. चाल चाल म्हणतोय ना. अगं एखादी तू नर्तकी बे पैसा मोजलाय तुला. माझ्या कामात आहेत ते. आणि एखादी शाळेचा संस्थापक आहे मी. होतो की नाही होत तेवढं सांग मला. चाल चाल म्हणतो ना. अगं सगळं काही मी ते आपल्या कॉलेजमध्ये नाही का एका मुलीचं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे मालक. काय झालं. मला पोलीस मालक तुमच्या शोधावर आहेत मालक, त्याच्यासाठी मी इथं आलो. तुला भूत बी जमलं की काय झालं. असा भूत बोंबल्यासारखा का बावरतोस तू. मालक ते आपल्या कॉलेजमध्ये आहे ना एक मुलगी नाही का आत्महत्या करून गळफास घेतली आणि तुम्हाला जर पोलीस शोधाशोध करत आहेत मला, त्यासाठी मी इथं आलो होतो. विक्रम 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 विक्रम
हेच तेच हाताबाहेरची आहे. बरं तू मला सांग आता कसं करायचं. काळजी करू नका मामा, मी आहे ना, काही होणार नाही, मी सांभाळतो. हा हे बघा, मला थोडा विचार करू द्या. तुम्ही निघा, तुम्ही निघा. बरं तुम्ही निघा, मी लगेच येतो. विक्रम, चला चला तुम्ही निघा. अरे मला चला तुम्ही निघा, मी आहे ना, सारखं वाटतंय. मी आहे. चला निघा. बरं चला मी काय बघून घेत. निघा निघा निघा, मी मला धक्का लागला. मी आहे ना. चला निघा. मामा मामा मामा, मी येतोय लगेच, तुम्ही निघा. मामा आता तुम्ही निघा तुरुंगाची हवा खायला. काय समजलंस तू मामा मला? अरे विक्रम साळवे म्हणतात मला, विक्रम साळवे. नात्याने मी तुझा सख्खा भाचा. तुवारा सांड बनवून गल्लोगली वारावारा हिंडतो, याची तुला काहीच काळजी नाही. आपल्या मुलीचे लग्न त्या मास्तरच्या सोबत लावून दिलास आणि भाच्याला मठ बस म्हणलं बोंबलं. अरे तुझे नको ते धंदे करायला मी विक्रांत साळवे, आणि मुलीसाठी नवरा तो परका माणूस. वाह मामा वाह, काय कहाणी आहे मामा. आणि म्हणूनच मी ठरवलंय तुझा काटा काढायचा. तुझ्या कॉलेजच्या मुलीवर बलात्कार केलाय मी. तिला फासावरही लटकवलं मी. आणि आता या आरोपाखाली जेलची हवा खाणार प्रतापराव विश्वासराव राणे. एका नामांकित शाळेचा संस्थापक तुरुंगाची हवा खाणार. वाह क्या नजारा होगा. अभी तो इस बाज की उड़ान बाकी है, अभी तो इस परिंदे का इम्तिहान बाकी है. अभी अभी मैंने लांघा है समुंदरों को, अभी तो पूरा आसमान बाकी है. विक्रम साळवे म्हणतात मला मामा. वा विक्रम भाऊ वा, एकच नंबर काम केले जी बापा तुम्ही. काही असो बरं. रघ्या, मला चिरवण्याचा प्रयत्न करू नको. नाही जे एकच नंबर काम केले जी, काही म्हणा तुम्ही. बरं मी का म्हणतो विक्रम भाऊ, त्या विजयचा बरं काही बंदोबस्त नाही करू शकले जी. विजय तो साल्या भिकारड्या प्रभूचा पोरगा विजय. त्याला तर साला जीवनातूनच उठवून टाकलाय. आणि ते कसं काय जी? विक्रम भाऊ ते कसं काय सांगितलं नाही? सांगतो, सर्व सांगतो. जुली मला थोडी दारू दे. मी आज जाम खुश आहे. माझा आनंद आज गगनात मावत नाहीये. मी आज मनसोक्त पिणार जुली,
मनसोक्त पिणं. तुम्ही मला आणखी दारू दे, मी आता दारू पिणार. राघवा, जर तुला ऐकायचं आहे माझं कर्मकांड तर ऐक. सांगा. कान देऊ नाही तो हात झाडे डॉक्टर आहे ना, त्याला मी धमकी दिली आणि विजय नपुसक असल्याची मोठी सर्टिफिकेट मी बनवली आणि अशा प्रकारे मी त्याचं आयुष्य मला विजय नेहमी माझ्या विरोधात लावलं साऱ्याला. कार दारू आणि बाईच्या नादी लावलं. बर्बाद केलं दिसताना, बर्बाद. वा विक्रम भाऊ वा. तुम्हाला तर आता गोल्ड मेडल दिला पाहिजे जी बिंदा. दिली. आज इथं थांबा ना जे कुठे जाता. पायावर बरोबर उभे नाही राहू शकायची तुम्ही. तणगळत तुणगळत चालल्यात. याने केलेल्या याचं कामच आहे, मेडल देऊन टाक. हो 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 जी हो जी. आता याला तर याचा मेडल दिलाच पाहिजे. पण आई म्हणते जा याचा मेडल घेऊन याची देऊन टाकावं याला आता पाहिजे. जा घेऊनच या याचा मेडल. ते थांब अशा गुंतो ये रा इकडं पाहिलास का. राघवा, हा तुझा मेडल राघवा, आता शाल्यात इले जग हे काय? का नाही. अरे मजा सारखे म्हणतोस मग. या नीच नालायक माणसाला ह्या दंडाची भाषा नाही कळत. हा आता उतरली का पुरी. उतरली का उतरली पुरी का देव. कालच गेली तुम्ही आणलं जमून आलो बाकी. काय मिळालं रे तू त्या विजयच्या जीवनाला उद्ध्वस्त केलं तू? काय मिळालं तुला? आणि सोडा ना. काय?
तुझ्यामुळे नीच नालाय का त्या विजयने आपल्या स्वतःच्या बायकोला घराच्या बाहेर काढला. बरं का म्हणतो बाई, आता येतो मग आता का? थोडंसं कामात जायचं, बाजारात काम आहे, जाऊन येतो. भाजीपाला आणायला लागतोय. अगं निर्मला, काय अवस्था करून घेतलीच ग स्वतःची. कधी गेल्यापासून धड जेवण करत नाही, झोपत नाही. अगं अचानक कसं होईल निर्मला? नका हो, तुम्ही असं मनाला लावून घेऊ नका हो. माझं काय हो, आता तर माझी जगण्याची उमेदच संपलेली आहे. नाही ग निर्मला, नाही. अगं अशी बोलू नकोस ग. अगं तू जर गेलीस तर कोण आहे ग माझं या जगात? मी तर दोन्ही डोळ्यांनी आंधळा. अगं कुठं जाणार मी? अगं माझी ही काठी हातात घेऊन कोण फिरवणार ग मला? सांग ना निर्मला, सांग. त्याला बघायचं आहे हो. माझी शेवटची इच्छा पूर्ण करा ना हो. नाही निर्मला, नाही. अगं नाही येणार तो आता. अगं बंगल्यात राहतोय ना तो आता. मग मग माझ्या या गवताच्या घरात नाही येणार ग तो परत. निर्मला, अगं माणसाची अवस्था कशी पाखरासारखी झाली ग. जरा चिंता दिवसभर फिरून कुठून कुठून पिल्लांना दाणे आणून भरवतो. एके दिवशी त्या पिल्लांना पंख फुटतात आणि चिमणा चिमणीचा विचार न करता भूरकन उडून जातात ग. आणि या गोष्टीचा चिमणा चिमणीला सांग पत्ताही लागत नाही. असंच घडलंय ग आपलं. हा पण निर्मला, अगं तू काळजी करू नकोस. घे जेवण कर, 2 घास खाऊन घे. निर्मला, अगं तुझ्या अंगात खूप ताप आहे. तुम्ही आता माझी काळजी करू नका हो. स्वतःची काळजी घ्या. माझी जगण्याची उमेद संपलेली आहे. अरे देवा, काय संकट आणलंस रे आमच्या. हे बघ निर्मला, अशी खचून जाऊ नको. मी आहे ना तुझ्या. मी आहे. अगं सगळं काही व्यवस्थित होईल. प्रत्येकाला कधीतरी आपल्या चुकीची जाणीव होते
आणि तशीच प्रतीकला जाणीव झाली ना मग येईल तो परत इकडे. नाही निर्मला नाही. निर्मला अगं तुला बरं वाटतंय ना. हे निर्मला तू अशी का करतेस निर्मला. मला खूप झोप येत आहे हो. निर्मला मला तुमच्या मांडीवर घ्या ना हो. निर्मला हे माझे निर्मला अगं अशी काय करतेस. निर्मला अगं तूच माझी सहचारिणी आहेस. अगं या आंधळ्याची काठी आहेस ग तू. निर्मला अगं पागल मी नाही रडत ग. पण तू अशी धीर सोडू नकोस. निर्मला 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 कर्म कुणाचे कोण भोगतो चुकलं वेळ्या काही. कर्म कुणाचे कोण भोगतो चुकलं वेळ्या काही. नियतीने हातावर उचलून माती गोरी. नियतीने हातावर सागर. अरे विजय कुठं आहेस रे तू. अरे या रे कुणीतरी या रे. आता असं का झालं का काले मोबाईल विजय विजय आता का झाला म्हणतो ढोरासारखा बोंबलेले. का झाला सांग. अरे विजय अरे तुझी आई आम्हाला सोडून गेली. आता मरू दे ना का मेली तर. तू काल बाईवाली लढते. मेली तर मेली कोणीतरी नेऊन फेकून दे. विजय बोंबलाचा नाही. तुझा हा महाभारत ऐकायला अजिबात मला टाइम नाही. मला आता माझ्या जुलीकडे जायचं आहे. निर्मला अगं उठ ग निर्मला. कर्म कुणाचे कोण भोगतो. अरे थांब रे विजय. कर्म कुणाचे कोण भोगतो चुकलं वेळा. काय रे प्रतीक इथे बसलाय. नवरा असावा तर असा. अरे प्रतीक तू असं आजकाल असं का करतो रे. अरे एवढी सुंदर बायको असताना बायकोशी 2 शब्द बोलावं वेळ घालवावा तर नाही. हा बसतो आपला असा. तुला काही प्रॉब्लेम आहे का. अगं स्वप्न पण झालं तरी काय एवढी कशाला रागवतं.
अगं तू झोपली होतीस म्हणून मी काही उठवलं नाही. झोपलेच होते, मेले तर नव्हते ना. मला वाटते ना तुझं प्रेमच नाही माझ्यावर. हे माझी मधुराणी, अगं अशी काय करतेस तू? माझ्या प्रेमावर शंका घेतेस? अगं तू तर या हृदयाची एक चंद्रमा आहे, चंद्रमा. अगं माझा जीव की प्राण आहेस तू. हे बघ सपना, अगं मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो. अगं अगं तुझ्यासाठी मी माझ्या देवता समान आई वडिलांना सोडून मी इथं आलो. अगं ते फक्त तुझ्या प्रेमापोटी, आणि तू माझ्यावर शंका घेते. तू खोटं प्रेम करतोस माझ्यावर. हे सपना, अगं अशी वेडीसारखी काय बोलतोय? अगं तू तर माझा संसार आहे, संसार. अगं तू माझी जन्मजन्मीची साथ आहे, माझी प्रियतम आहे. खरंच? होय ग, खरंच सांगतोस? होय. अगं तू या जीवनाची एक बहरलेली वेल आहेस, वेल. आणि तुम्ही त्या वेलीला बहर देऊन तिचं जीवन फुलवणारे एक वटवृक्ष आहात. अहो म्हणून तर वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्यासाठी उदंड आयुष्य मिळव म्हणून प्रार्थना करते. खरंच ग, आज खरोखरच तू एक घरंदाज स्त्री दिसताय. आणि सपना, तुला खरं सांगू? सांगा. अगं अशी जवळ तर ये ना. सोडा. तुम्हाला ना काही काळ नाही, काही वेळ नाही, काही नाही. अगं प्रेमाला कसला आलाय काळ आणि वेळ? अगं प्रेम एक अनमोल रत्न आहे ग, रत्न आहे. ते बघ, ते बघ, त्या आकाशामध्ये उंच उडणारे पक्षी सुद्धा आपल्या प्रेमाची साक्ष देतात. होय, खरंच? तो बघ, तो पक्षी बघ कसा गिरक्या घालत आहे आपल्या सजनीच्या भोवती. हे सपना, तू तर माझ्या या सुखी संसाराची एक राणी आहेस, राणी. आणि मी तुझा राजा. होय, आणि म्हणून मला असं सांगावं असं वाटतंय. सांगू? तू माझी राणी, तू माझी सजनी, तू माझी
माझी राणी बरं सपना येतोय मी. अहो आता कुठे निघालात? अगं काही नाही ग, आपल्या कॉलेजमध्ये एक मीटिंग आहे, त्या मीटिंगला उशीर होतोय, मला जायला हवं. पण तू काळजी करू नकोस, आज मी लवकर घरी येणार. बरं बस येऊ जातो आणि पटकन येतो. बरं बाय. कुठे जाऊन मेला असेल आता? त्याला ना एक काम धड सांगितलेलं आठवत नाही. अरे ना, अरे माझ्या घशात कोरडर पाडशील का आता? तुमची मधली साफ करत जाऊ मी. तू बऱ्या बोलानं बाहेर येतोस? का झाला तुमची मधली साफ करत होतो जी. बापरे, का तो कचरा होता. पुरी साफ करून टाकलो जी. झालं तुझा? आता एक काम कर, बाजारात जा आणि मार्केट मधून भाजीपाला घेऊन ये. ऐकायला आलं का तुला? चल. आता तुम्ही तर मला का काम करायची मशीन बिशी समजता का जी? मला रात्री भर काम, दिवसही भर काम. तर मला तर अशानं तर तुम्ही मारून टाकाल जी. तू इथे काम करायला आहेस की फुकटचे पैसे घ्यायला आहेस? आजी तर करून करून किती करू म्हणतो का?
आता रात पासून जो कामाला लागतो तर रातही भर काम दिवसही भर काम. का सांगता बाई मालकीन बाई खरं जी माझी खूप दुखत आहे जी बापा. काय दुखत आहे. काय म्हणालास? आजी कंबर दुखत अरे आहे. तुझं वजन बघ आणि दुखते काय ते सांग. म्हणे कंबर दुखते. आता बरोबर एक काम करा तुम्ही जसा म्हणाल तसा जहा बाई कर. काय म्हणाला? हात पीत असतो ना तू घरात? खातो जी मग आवाज काढ ना तोंडातून. मला ऐकायला येईल असं बोल की तुला खायला नाहीये घरात. आजी बायको देत खायला नाही का आहे तुला जी. जेवण? आता का करता जी कुवाऱ्या माणसाची अवस्था तुम्ही समजू शकता मॅडम. समजून घ्या आता थोडस. म्हणजे अजून तुझा वाजाच आहे. आहे ना तेच तर मोठी रंदी आहे ना. सुकी आहेस, वाजला नाही सुकी आहेस. आता दुखीच आहे वाजलेले. जो खाएगा वो भी पछताएगा जो नहीं खाएगा वो भी पछताएगा. हम भी खा के पछता रहे. तो बरं आहे ना जी. बरं एक इकडं बरं बरं झालं तुझं. जा हे बघ. अरे घरात काहीच नाही आहे बनवायला. तर का पुराच्या पुरा सारल्या का? कालच तर आणून ठेवलं होतं जी एवढा मोठा थैला. एवढ्या नको खा म्हणतो पुराच्या पुरा. तुला वाटते माझ्यावरून? हो का हो म्हणतो. अरे तुला वाटते का माझ्यावरून? आता मालकीनबाई कसं आहे एवढ्या नको खाजी. खाऊन खाऊन खाल तर असे फुग्यासारखे ठोकून जाल. मग कसा होय. तू लवकर जा आणि सांगितलेलं तेवढं काम कर. जा. आता जातो बाई. बरं मालकीनबाई मी का म्हणतो जी आहेच अजून काय? हे थोडेसे जास्तचे पैसे द्याल म्हणतो. मी तरी म्हटलं याचं तोंड कसं नाही फाटलं. आता कशाची माझी खूप दुखत आहे ना. आता काय? घे म्हणतो मलम अरे बिलम. काय? माझी कंबर तर मस्त दुखते ना. तर मलम बिलम घेईन म्हणत होतं. म्हणून थोडेसे जास्तचे दिले असते तर बरा झाला असता. थांब आणते पैसे. अरे च्या मायला साला हा घर हो का हो म्हणतो. साला पगार पाहिला तर छटाकभर देते आणि काम पाहिलं तर साऱ्या दुनियाचे देते. साली नुसती दगदग दगदग. अरे आता करायचा तर कसा करायचा म्हणतो. त्या मायले खरी आता बाईकडून घेतो 500 रुपये जास्तचे आणि आता पाहिजेच थोडंसा. आता का करते गो. त्या महिन्याला 3000 रुपये पगार देते. त्या काळामध्ये 3000 रुपयाला काही येते का म्हणतो. साला साधासा तेलाचा पॅकेट घेवायला गेला 150 रुपये म्हणते बेटा. आता सांगा तुम्ही 3000 रुपयामध्ये मी का घेऊ. नशीब होत म्हणते माझे हे. बरं आणा जे. मी आहे इथेच. झालं तुझं? झालं? हे घे पिशवी आणि हे घे पैसे. आता जाशील ना. आणि त्यात सामानाची लिस्ट सुद्धा आहे. जे आहे ते बरोबर व्यवस्थित घेऊन ये. पैसे तर ठीक आहे जी मॅडम. परंतु मी का म्हणतो हे एवढूशी दिल्या. तुला का सगळ्या गावाचा आणायचा आहे का बाजार. हे कशाची तर तुमच्या इस्टिमेटच्या हिशोबानं हे लहान होईल ना. आता कसा म्हणतो हे एवढीशी जर का हिच्या सामान टाकेन तर तुमची पूर्ण फाटून जाईल ना. थैली बरं झालं बोलला. हे बघ. अरे घरात शोधला कुठेच काहीच मिळत नाहीये. एका सामानाचा थांग पडता तू तसा वेंधळा. तुला धड कुठलं काम जमत नाही. मला कुठे पिशवी मिळेल म्हणून जे भेटली ते आणू. नाही भेटेल तर तुझं शर्ट काढ आणि गाठोडं बांधणं घेऊन ये.
मध्ये यांना त्यात काय शोभायचं आहे? कसं करू म्हणतो याच्यामध्ये यायचे? बरं आता पाहतोच तुम्ही म्हणतच आहात एवढे तिथे नका प्रयत्न करतोच आता चांगला दाबू भरतो काय सामान मग खाटली बिटली तर मला नाही म्हणायचं हो काय थैली हे, हे घे. थांब आता का हो राहिला जे आता जहाला धरला तर येईल आणि नाही गेला तर जा आता करायचा तर कसा करायचा म्हणतो काय काम झालं भाऊजी, झाला नळाला जसं मीटर असते ना त्याच्या तोंडाला जर मीटर असतं तर भारीच बिल आलं असतं आणि मीटर येऊन गेलो नसतो बिल पूर्ण डुप्लिकेट कनेक्शन आहे का नाही आता देवेंद्र फडणवीस ना लाईट बिल मी माफ केलंय आपल्याला लाडक्या बहीण केला तसा लाडका जावई केला का लाडका जावई नाही केला लाडक्या जावयाची तो बहीण जावयाची दया घेतला आणि त्याला म्हणला बापू तुझ्यासाठी मी लाईट बिल फ्री करतो आहे असं घर जावई आहे म्हटला झाला झालं जे झालं आता जातो जे आता असा हालडुल बद्द कर आणि नीट ऐक गाडी घेऊन जा स्कूटी चालवता येते का मग लवकर जाशील आणि लवकर येशील का म्हणल्या जी तुमची ते स्कूटी नेऊ तर तुमची खटारा माझी स्कूटी आणि खटारा तू माझ्या स्कूटीला खटारा बोलला आता खटारा नाही तर काजी मग आता तुमच्या स्कूटीच्या तर समोरचे पाहिला तर हेडलाईट चालत नाही आणि असा जो गाडी चालवता असा दोन्ही जोरानं दाबतो बेटी थांबे नाही ते आणि मला का आदमी मरत आहे का जी नाही बाबा ते स्कूटी तुम्हाला मुबारक आणि आमच्या त्या प्रत्येक मालकाला मुबारक मी चाललो आदमी माझ्या पायदल पायानं माझे पाय अजून सुखी आहे कसं तेल बरं जा हे भगवान किती बोलतो आणि खरंच खूपच विनोदी आहे पण बरं आहे तिला वेडेपणातून मुक्त केलं त्याबद्दल मी आभारी आहे आभारी काका यात आभार कसे अहो आमचं ते कामच आहे अहो आमचा हा दवाखाना सदैव गोरगरिबांसाठी नेहमी सतत उघडा आहे. होय डॉक्टर तुमचे खूप उपकार झाले आमच्यावर हो परमानंद काका यात उपकार कसले हे माझं कामच आहे खरंच तुमचे कसले आभार मानावे हेच मला काही कळत नाही आणि उमेदच सोडली आम्ही पण तुमच्यामुळेच आमची किता बरी झाली खरंच डॉक्टर तुमचे फार उपकार झाले आमच्यावर हो डॉक्टर साहेब गीता आता पूर्णपणे बरी झाली आहे गीताबाई अहो आता तुम्ही पूर्णपणे बरे झाला तेव्हा आता तुम्ही कसल्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही आई अगं माझे बाबा कुठे आहे सांग ना ग आई अगं तू सांगणार होतीस ना मला सांग ना कोण आहेत माझे बाबा बिट्टू बेटा अरे तुझी आई आता नुकतीच आजारातून बरी झाली आहे तू
तुला सध्या तरी काय विचारायचं नाही बेटा. तुझे बाबा आता कुठेही गेले नाहीत. फक्त थोडे दिवस थांब तू. म्हणजे तुझे बापच तुला इथं घ्यायला येईल. समजलं? डॉक्टर साहेब, खरंच तुमचे खूप उपकार आहेत साहेब. मला वाटलं होतं की मी पूर्णपणे वेडी झाली आहे. त्यातून तुम्ही मला बरं केलं. तुमचे खूप खूप उपकार आहेत डॉक्टर साहेब. हो गीताबाई, यात उत्तर कसं हे माझं कामच आहे. मी ते केलं, पार पाडलं. झाल्या पतला पडतले मारीन का नाही? पेट्रोल टाकू टाकू मारीन का? मार खाऊ खाऊ त्याची हालत का झाली बिचाराची. अरे साल्या, माफी मागूया गरीब गायची. गीताबाई मला तुझ्या हसत्या खेळत्या संसाराला मी बर्बाद करून टाकले आणि तुलाही जीवनातून खाऊन टाकले. आणि या डॉक्टरला धमकी देऊन अरे त्याच्या नकोस असल्याचं बनावट सर्टिफिकेट बनवलं नाही का? आणि भडकावलं तू. अरे तुझ्यामुळे ह्या ताईचं जीवन उद्ध्वस्त झालं. हवालदार, मला घेऊन चला, नाहीतर 2-3 दंडे मारा आणि घेऊन चला. नाजी तर एवढ्यान काले घाई करता. बरं ठीक आहे. पहिलं याचा चांगला दुखणा काढायचं, मग घरी यायला. आणि याचा का करायचा जवाबच द्यायचा. सारं विक्रिया चल ये इकडं. आता बेट्या अशा लावीन का नाही तुले? न चमडे निघतले मारीन बेट्या तुला. मला का म्हणते माहित आहे का? राघव उर्फ रामचंद्र भीमचंद्र मारकुंडे. तुला ना कसं तेल लावून अशा पिजळव मारीन का नाही बेट्या? तेल लावू लावू पुरा मजा पटे का? असे नको मारा. पुरा थंडा पडतले मारा. माझ्या दवाखान्यात घेऊन या. पुण्याची गरजच नाही. अशा देतो पट्ट्याले. मॅडम तुमचा परिचय? इन्स्पेक्टर सविता देशपांडे. नाही म्हणजे नव्यानेच तुमच्या पोलीस स्टेशनला आत्ताच ड्युटीवर जॉईन झाली. नाही मी काय म्हणते, तुमच्या दवाखान्याची आम्हाला गरज भासेल तर आम्ही नक्कीच येणार ना. हवालदार चला घेऊन चला याला. हो जी बिलकुल. चांगला फोडतो चल तुला असा सुजवीन बेटी. हा अशा तेल लावून लावीन का नाही? आजी बिलकुल. आता बेट्याले अशा पिवळा पडतले मारीन का नाही? या गाडी पेट्रोल टाकू टाकू बघितलं मिठू बेटा? अरे हाच तो नराधम तुझ्या बापाला नपुसक बनविलं आणि त्याला जीवनातून उठविलं बेटा.
बिट्टू, अरे जर आता वेळ वाया घालवू नको बेटा तू. अरे तुझे आजोबा फार आजारी आहेत, त्याला आपल्याला भेटायचं आहे ना. चला लवकर आपण, चला. वेळ वेळ चला घालवू नका. लवकर जाऊ. या. सपना, अगं ये सपना, सपना. गाढ झोपेत होते बघा मी. हो ग, तू नेहमीच गाढ झोपेत राहतेस. अगं माझी झोप उडाली त्याचं काय? म्हणजे काय झालं तुमची झोप उडायला? अगं सपना, अगं सपना, काल रात्र मला खूप विचित्र स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात, बरं जाऊ दे. आणि काय? नक्कीच तुला त्या स्वप्नात दिसलं असेल की तुझी आई मेली. अगं तुला कसं काय कळलं? तुलाही तेच स्वप्न पडलं का? मला काय धाड भरली आहे स्वप्न पडायला? असंच गृहीत धरलं आणि बोलले, कारण आधीच तुझी आई आजारी होती. असा फोन आला होता त्या परमानंदचा. फोन आला होता? मग मला काहून सांगितली नाही तू? अरे त्यात काय सांगायचं? विकलं पार, कधीही घडणार होतं. हे सपना, हे बघ प्रतीक, नाहीतरी ते घर आपण सोडून आलो आहोत. त्यांचं ते बघून घेतील. हे बघ, तू आता आंघोळ कर, मी नाश्ता बनवते, फ्रेश हो आणि कॉलेजला जा. नाही नाही सपना. अगं प्रमाणन काकाचा फोन आला होता, आईची तब्येत बरोबर नाही म्हणून, आणि तू मला सांगितलीच नाही. नाही सपना, तयारी कर, आपल्याला गावाला जायला हवं. मी नाही बघूया काय झालं ते. सपना, हे बघ प्रतीक, मी तुला बजावून सांगते, मी येणार नाही आणि तू सुद्धा जायचं नाही. अरे आपल्याला आपली लाईफ बघायची आहे. अरे गावाकडे जर गेलं तर तुला तब्बल 4 दिवस सुट्टी काढावं लागेल आणि इकडे सगळे काम खोळंबतील. आणि प्रतीक, अरे मी काय म्हणते, अरे तुझी आई मेली असेल ना, बरोबर दे ना. ए सपना, अगं हे काय बोलतोस तू? अगं माझी आई मेली असेल तर मरू दे, आणि याच जागी जर तुझा बाप असता तर. माझा बाप काही तुझ्या आईसारखा फेकलेला नाही. समजलास? आता मी काय सांगते ते नीट ऐक. मी येणार नाही म्हणजे नाही. हे सपना, अगं हे सपना, हे सपना, अशी का करते? खरंच कोण कोण प्रेमानंद काका? होय आणि तुम्ही मला साहेब म्हटले? होय. अरे तू साहेबच झालास ना. नाही काका, साहेबाची उपमा देऊन मला असं लाजीरवाना करू नका काका. तुम्ही बसा, स्वप्नाला मी काय सांगतो. अरे तुझा मी पाहुणचार घ्यायला आलेला नाही इथं मी, तर तुला एक प्रश्न विचारायला आला इथं मी. समजलं? प्रश्न? अरे प्रतीक, तुला कृतज्ञ असशील असं मला वाटत नव्हतं. काका, काका तुम्ही असं का बोलताय? मला काहीच कळत नाही काका. अरे गाव सोडलंस, आई बापाला सोडलंस तू आणि इथं आलास. अरे परत तू मागे वळून बघितलंस का कधी त्यांना? तुला लाज वाटली नाही तुला? होय होय वाटली ना काका, पण काय करणार काका, ती वेळ
परिस्थितीच तशी होती काका. एकीकडे आईबाप होते आणि एकीकडे बायको. कुणी कुणाला मानत नव्हतं काका. म्हणून मला लाजीरवाण्यासारखं इकडे यावं लागलं. वाटलं थोडं शांत झाल्यानंतर जाईन, आईला भेटीन, बाबांना भेटीन आणि त्यांना सांगीन का घडलं आणि मी का गेलो ते. पण कधी मिल्यावर काय? अरे तुम्ही मिल्यावर खाणार आहेस का तू? नाही काका, चल ना. बोलू नका काका. अरे फार तू आता मोठा माणूस झाला असणार रे. अरे हा बंगला, उभ्या दारात गाड्यांची रांग, तुला माहित आहे? अरे तुझ्या वैभवाला प्रगतीचा वास आहे, वास. तुझ्या आई बापाच्या घामाचा वास आहे रे, आई बापाच्या घामाचा वास आहे. अरे तुझी लायकी होती का एवढं मोठं शिक्षण घ्यायची? अरे त्याने किती हाल अपेक्षा केल्या रे तुझ्यासाठी. आता तू मास्टर झालास ना. अरे कसा झाला? अरे तुझ्या डोनेशन साठी त्याने कुठून पैसे आणले हे त्याला कधी विचारलं काय? अरे तुझं शिक्षण पूर्ण व्हावं, अरे तुला नोकरी लागावी म्हणून त्यांनी स्वतःची किडनी विकली रे. कुत्रे मांजरी करतात पण पोटच्या पोरासाठी, पण एका अनाथासाठी नाही प्रतीक. अरे परक्यासाठी नाही करत प्रतीक, कुणी परक्यासाठी करत नाही. अरे काका साहेब, अरे तू अनाथ आहेस, अनाथ. अनाथ आहेस, अनाथ. त्यांचा सक्का मुलगा नाही आहेस प्रतीक. अरे तू अनाथ आहेस, तू परका आहेस, परका. त्यांचा सक्का मुलगा नाही. काका हे खरं आहे का काका? होय, खरं आहे. अरे उकिडावर फेकून दिला एक तू. लावारीस बोलत आहेस तू, लावारीस. विजय आणि सख्खे भाऊ नाही. अरे तुला उचलून आणलं एवढा अरे स्वतःला त्याने चोडक्यात पिळून घेतलं रे तुला. अरे तुझा भाऊ हा रक्ताचा मुलगा असून त्याने त्याच्यासाठी काहीच केलं नाही, पण सर्व काय केलं ते तुझ्यासाठीच केलं प्रतीक, तुझ्यासाठीच केलं प्रतीक. स्वतःची आई मेली तरी तू अरे तिच्या प्रेताला अग्नी द्यायला आला नाहीस प्रतीक. तू तुझ्या जिंदगीवर काका मला आई गेल्याचं कुणी सांगितलं नाही काका. नाही. अरे मी स्वतः तुला फोन केला होता, मी तुला स्वतः. अरे बहिणीचं प्रेम कसं तात्कडत होतं रे तुझ्या वाट बघून. अरे मी तुला फोन केला होता. अरे त्या विचार तुझ्या बायकोला द्या म्हणत होती. महत्वाच्या मीटिंग मध्ये होतास ना तू. अरे आपल्या घरी जाऊन एकाएकी पडलेल्या बापाला अरे त्या आंधळाला जाऊन भेटावं, त्याचं सांत्वन करावं. अरे एकदा त्याला छातीची कवटाळावं असं नाही वाटलं का तुला? अरे कसं वाटेल तुला? कारण तू निर्दयी आहेस, निर्दर. अरे तू दगड आहेस प्रतीक, दगड. असला बाप मिळाला तुला, भाग्य
जाऊन त्याला भेट. अरे त्याचं स्वागतन कर त्याचं तू. अरे एकदा तरी जाऊन त्याला भेट प्रतीक तू. अरे भेट रे त्याला, एकदा तरी जाऊन भेट असं का गुन्हा केला होता का तू? तुला फोन येऊन सुद्धा तू आम्हाला सांगितलं नाही. सपना, अगं सपना, अरे काय झालं असं ओरडायला? हरामखोर, नीच नालायक. अशी वागलीस माझ्या प्रेमात असाल केलास तू. प्रतीक, तू मला मारला? अरे पण का? अरे काय गुन्हा माझा? गुन्हा? अगं गुन्हा तुझा नाही, गुन्हा माझा आहे, माझा. आजपर्यंत तुला मी एक बोट सुद्धा देखील लावलेलं नाही. हाच माझा गुन्हा आहे ग, हाच माझा गुन्हा आहे. अगं आजपर्यंत तुझ्या मनाप्रमाणे वागत आलो मी, हाच माझा गुन्हा आहे. अगं तुझ्या म्हणण्यानुसार मी माझ्या देवता समोर आई वडिलांना सोडून आलो, हाच माझा गुन्हा आहे. अरे पण काय इतकं मनाला लावून घेतलंस तू? सपना, अगं आई गेल्या तर तुला माहित होतं ना. अच्छा. हे बघ प्रतीक, तू बैस, मी तुला सगळं आरामात सांगते. आपण आरामात बोलू. अरे हट! मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. गेल्या तर तुला माहित होतं ना. प्लीज, अरे शांत हो. ऐक ना, ऐक नाही. अरे हट! कसा जानता होगा मी, कसा जानता हूँ. माझी आई गेली, मला सांगितलं का नाही सांगितलं तू मला. अरे तुझी महत्वाची मीटिंग होती. मीटिंग? तुला सांगितलं असतं तर तुझं माइंड डायव्हर्ट झालं असतं. तुझं लक्ष त्या मीटिंग मध्ये लागलं नसतं आणि आपलं करोडचं नुकसान झालं असतं प्रतीक. वा वा सपना वा, मानलं तुला, मानलं ग, मानलं. अगं माझ्या आईपेक्षा ते मीटिंग तुला महत्वाची होती, पण माझी आई नाही. तुला असा एकदाही विचार आला नाही का त्याला सांगावं? बरोबर आहे तुझा सपना, बरोबर आहे. अगं तू एका मोठ्या संस्थापकाची मुलगी, तुम्हाला पैशाशिवाय दुसरं काही दिसतं का ग? अगं आम्ही जरी गरीब असलो ना तरी नात्यांना जपतो आम्ही, हे लक्षात ठेव सपना. अगं माझी आई गेली. मी काय म्हणते, ऐक ना. बस, चल बस, चल बस. अरे व्हॉट? दूर हो. आजपासून तुझा आणि माझा नातं संपलं. तुला शपथ आहे बघ माझी. मला माफ कर. तुला माफ करू, तुला माफ करू. हो करतो ना तुला माफ. मग माझ्या आईला तू
परत आणून देशील का? सांग सांग सपना, सांग आणून देशील? तुला शेवटचं सांगतो, या पुढे तू माझ्या आयुष्यातून कायमची निघून जा. आई, माझं खरंच चुकलं. माझं खरंच चुकलं आई. मला सोडूनच जाऊ नको. तुझ्याशिवाय नाही जगू शकत. मला माफ कर. अरे हा उठ उठ प्रभू उठ. अरे खाऊन घे चल. अरे मी तुझ्यासाठी डब्बा आणलाय रे. अरे मला खायची इच्छा नाही रे परमानंद. अरे तू हे काय चालवलंस प्रभू भाऊ? अरे बहिणी गेल्यापासून अरे काय अवस्था करून घेतलीस आपल्या जीवाची. अरे तुझ्या तेवढे अरे बघ मी तुझ्यासाठी डबा आणलाय. खाऊन घे थोडं. परमानंद, अरे रोज रात्री मला प्रतीकची खूप आठवण येते. अरे कसा असेल माझा. अरे ते एकदा मला पाहायचंय रे त्याला. काय म्हणतो तू? प्रतीक प्रतीक प्रतीक. अरे काय करतो त्याला? अरे आजपर्यंत काय केलं रे त्यानं? अरे तरी तू एका परक्यासाठी, नाही परमानंद, एका अनाथासाठी जीवात आटापिटा करतोस. नाही रे परमानंद, नाही. अरे माझ्या प्रतीकला परका म्हणू नकोस रे. अरे तो तर माझ्या काळजाचा तुकडा आहे रे. तो माझा जीव प्राण आहे रे. अरे तू गेला होतास ना रे त्याच्याकडे. मग काय म्हणाला रे माझा प्रतीक? अरे मी गेलो होतो त्याच्याकडे, पण 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 काय? मला क्षमा कर प्रभू. अरे तो येईल किंवा नाही मी हे काही सांगू शकत नाही तुला. पण तुझी सून गीता आणि ती वेडेपणातून पूर्णपणे मुक्त झाली. आणि तुझा नातू आणि गीता ते येईल एवढ्यात. समजलंय काय? काय सुनबाई बरी झाली. बाई बरी झाली? होय. परमानंद, अरे परमानंद, तू देव आहेस रे, देव आहेस. अरे फार उपकार झाले रे तुझे. अनाथून बाईला बरी करून फार उपकार झाले रे. माझा विजय बरा आहे ना रे? अरे कशी प्रकृती आहे रे त्याची? काय सांगितलं रे डॉक्टरनी? काका मला माफ करा. अहो गीताबाईला मी वेडेपणातून बरं केलंय, पण तुमच्या विजयला मी नाही वाचवू शकलो. नाही साहेब, नाही. अहो असं म्हणू नका साहेब. साहेब साहेब माझ्या विजयला काय झालं? साहेब असं काहीतरी बोलू नका हो. काका काका तुमचा विजय आता तुमच्या हाती लागणार नाही. आहारी जाऊन त्यांचं संपूर्ण शरीरच निकामी झालंय.
डॉक्टर साहेब हे खोटं आहे, डॉक्टर साहेब हे खोटं आहे. मला क्षमा करा आणि आता विजय जास्ती काळ जगू शकणार नाही. अरे काय दशा चालवलीस रे या प्रभुदासची. बाबा मी गीता तुमची सून बाई आणि हा बघा तुमचा नातू बिट्टू. तू बिट्टू सुद्धा आला. तू पुरी गीता तू आलीस. अगं कुठं आहे ग माझा बिट्टू. अरे बिट्टू अरे ये रे माझ्या लाडक्या. आजोबा तुम्हाला काय झालं? तुम्ही आजारी आहात का? अरे नाही बाळा नाही. अरे मला काहीच झालं नाही बाळा. आता आता तू आलास ना, आता मी बरा झालोय. तू माझा बिट्टू. आई हा कोण आहे ग? हा पागल आहे का? मला भीती वाटते याची. बाळा बिट्टू अरे हाच तुझा नपुसक असलेला बाप. आणि तू आहे या नपुसकाचं बाळ. अरे बिट्टू माझ्या बाळा. ये बिट्टू मी तुझा खबरदार मला स्पर्श करशील तर. कोण आहेस तू माझा आणि मी कोण तुझा? तू माझा बाळ आहेस रे, माझ्या हृदयाचा तुकडा. तू माझ्या रक्ताचे बाळ आहेस रे, माझ्या वासरा. नाही मला कोणी बाप नाही. मी तर एक पाप आहे पाप. त्या माझ्या आईच्या उदरातून कुणाचा तरी पाप म्हणून जन्माला आला. नाही रे बाई माझ्या सोन्या. तू 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 माझाच बाळ आहेस. तुम्ही तर नपुसक नामर्द आहात ना. ते सगळं खोटं. विक्रम मला खोटं पैसे आणून दिला म्हणून असं सगळं घडलंय का. वा बाप असावा तर असा दुसऱ्याच्या सांगण्यावरून स्वतःला नपुसक आणि नामर्द समजणारा माझ्या बिट्टूचा बाप म्हणजेच माझा नवरा. मी तुम्हाला माफ करेन. मला माफ चुकलं का माझ्या गीता. विजय उठ. अरे नियतीने तर आमच्याशी क्रूर असा खेळ खेळलाय रे.
माफ केलीस ना ग मला? अगं सांग ना का माझ्या बिट्टूला, मी त्याचा बाप आहे. अरे सांग ना का माझ्या बिट्टूला. शेवटचं सांगतोय बाप, शेवटपर्यंत मी तुमचा कधीच स्वीकार करणार नाही. अरे काय बोलतोयस तू? असं नाही बोलायचं बाबा. बरोबर आहे बाबा. बाबा बरोबर आहे बाबा. तुझं बरोबर आहे. मी माफ केलं हो तुम्हाला. माझ्या बिट्टूला सांग की मी त्याचा बाप आहे. प्रतीक, तू आलास? अरे अरे जाऊन भेट, तुझ्या बापाला जाऊन भेट. तुझा बाप खूप आजारी आहे रे, खूप आजारी आहे. अरे शांत झोपलाय प्रतीक. आणि हा तुझा विजय दारूमुळे पडलेला आहे रे, दारूमुळे पडलेला आहे. अरे जाऊन भेट त्या दोघं. नाही जाऊन भेट तू पण काका. अरे तू कार तर घेऊन आलाच आहे. त्या दोघा नाही कारमध्ये टाक आणि घेऊन जा दवाखान्यामध्ये इलाज करायला जा. होय काका, नेतो काका. पण खरंच माझे बाबा झोपले आहेत ना? हो झोपले आहेत दोघे, झोपले आहेत दोघे. ठीक बाबा 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 विजय विजय
हरपले जबान कसे ते हरपले जीवन